नमस्कार, मी धनाश्री शिंदे आपल्या धनाश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत चॉकलेट। डार्क कंपाऊंडपासून चॉकलेट कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काही ड्रायफ्रूट्स। म्हणजेच आज आपण करणार आहोत ड्रायफ्रूट्सचं चॉकलेट। तर ते कसं करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आता आपण पाहून घेऊ। त्यासाठी हे डार्क कंपाऊंड चॉकलेटमधले मी 2 क्यूब्स जे आहेत मोठेवाले क्यूब्स ते इथे कापून घेतलेले आहेत, कट करून घेतलेत। असे बारीक बारीक असे कट केलेले आहेत। जेवढे बारीक करू तेवढाच लवकर हे मेल्ट होतील। त्यासोबतच इथे मी काजू बदाम जे आहेत ते असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत। ते मीडियम फ्लेमवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एवढं पाणी, म्हणजे तो बाउल जो आहे त्या बाउलला पाणी नाही लागलं पाहिजे तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर आता आपण हे पाणी जे आहे ते थोडंसं उकळवून घेऊया। तर इथे आपण 3 ते 4 मिनिटं पाणी जे आहे ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तर आता आपण हा बाउल जो आहे तो या पातेल्यावरती असा ठेवायचा आहे। ते पाणी जे आहे ते बाउलला टच होता कामा नये म्हणून आपण पाण्याची लेवल जी आहे ती आधी बघूनच घेतली होती। आणि आता हे चॉकलेट जे आहे ते आता आपण असं थोडंसं मिक्स करत राहूया। हळूहळू हे मेल्ट होईल आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो मध्ये ठेवा। आपण चॉकलेटला डायरेक्ट असं मेल्ट नाही करू शकत गॅसवरती, म्हणून आपण असं बाउल ठेवून, म्हणजे खालती पाणी आणि वरती बाउल ठेवून असं मेल्ट करतोय। हे पहा, इथे थोडं थोडं चॉकलेट जे आहे ते थोडं थोडं मेल्ट होतंय, बघू शकता तुम्ही। अजून 5 मिनिटं आपण ह्याला मेल्ट करून घेऊया। मी इथे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। तर हे पहा, मी हे काढून घेतलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपलं चॉकलेट जे आहे ते असं मेल्ट झालेलं आहे चांगलं। तर आता आपण हे मोल्डमध्ये टाकूया। थोडंसं टाकायचं आणि त्यामध्ये काजू बदाम हे आपण नंतर क्लीन करून घेऊ। असं कव्हर करून घ्यायचं। तुम्हाला कुठलेही ड्रायफ्रूट्स हवे असतील तर ते तुम्ही टाकू शकता। आता असेच आपण सगळे भरून घेऊया। हे पहा, तर आपण सगळीकडून हे भरून घेतलेलं आहे, मस्तपैकी आपण भरलेलं आहे। आता आपण ह्याला थोडंसं टॅप करणार आहोत, म्हणजे त्याच्यामधले जे एअर बबल्स असतील ते फुटतील। आता आपण ह्याला टॅप करून घेतलेलं आहे। आता आपण हे 15 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। हे पहा, तर आपण फ्रीझरमधून हे काढलेलं आहे। आपण 15 मिनिटं हे फ्रीझरला ठेवलं होते। आता आपण हे चॉकलेट्स जे आहेत ते काढून घेऊयात, हे लगेच निघतात। काही करावं नाही लागत, यांना लगेच निघतात। तर हे पहा, आपले चॉकलेट जे आहेत ते किती मस्त झालेले आहेत। वाव, त्यांचा जो शेप आहे तो किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते पण खूप मस्त असे दिसत आहेत। हे पहा, तुम्ही पण घरी नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा। त्यासोबतच जर तुम्ही धनाश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनाश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि हो, चॉकलेट पण नक्की करा। बाय बाय।
लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.